पण आपल्या टेलिव्हिजन स्क्रीनवरती पाहू शकता त्या पाहुण्यांचा सन्मान सत्कार होताना. धन्यवाद सर्व प्रेक्षकांचे खेळाडूंचे पुन्हा एकदा मनपूर्वक आभार व्यक्त करतोय. जाऊया मॅच कडे. अजून एक मोठी मॅच पाहायला मिळेल. कशेळीच्या विरोधामध्ये हरोडी स्मृती हरोडी कशेळी संघाला शुभेच्छा देण्यात येत आहेत. अक्षय म्हात्रे, तेजस म्हात्रे, आदित्य थळे आणि आकाश भोईर यांच्या माध्यमातून कशेळी टीमला तसेच महेंद्र खास करून महेंद्र म्हात्रे यांच्या माध्यमातून शुभेच्छा आल्या आहेत कशेळी संघाला. तर चला लगेच मॅच मध्ये जाऊया. सायंकाळच्या सत्रामध्ये मी पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करतोय सर्व प्रेक्षकांचे, मान्यवरांचे, खेळाडूंचे आणि आमचे सहसमालोचक यांचं देखील मी स्वागत करतोय. तर यावेळेला पहिल्याच बॉल वरती काय घडलंय, एक्झॅक्टली काय घडलंय, बॉल मात्र बाउंड्री लाईनच्या बाहेर नॉन स्टॉप सीमेकडे सौकारासाठी आईच्या माध्यमातून या 4 धावा. त्यांचं सहर्ष स्वागत आहे. त्यांचा देखील आवाज तुम्ही या स्पर्धेमध्ये ऐकाल नक्कीच. पहिल्याच बॉल वरती तो मात्र 4 धावा बाईच्या माध्यमातून. तर या वेळेला मात्र बॉल हवेमध्ये आहे तर तिथे क्षेत्ररक्षक खूप दूर होते. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर थांबणार नाहीये बॉल हा. मिळते नीत कारभारी अँड टीम हा सॉन्ग बनवला आहे आई जोगेश्वरी मातेचं. युट्यूब वरती तुम्ही सर्च करू शकता. एसके बीट्स जबरदस्त संगीत तुम्हाला नक्कीच ऐकायला मिळेल. मॅच मध्ये येतो मात्र खूप चांगलं मजा येते. 8 धावा धावफलकावरती आहेत. प्रथम बॅटर मैदानाच्या आतमध्ये साई फुल टप्प्याचा बॉल पंचांकडे दाद मागितली जाते. आत फेटाळून काढले पंचांनी. दक्ष पंच आमचे सकाळच्या सत्रापासून खूप चांगली कामगिरी, योग्य ते निर्णय पंचांच्या माध्यमातून आपण मैदानाच्या आतमध्ये पाहिलेत. स्वराज्य कशेळी प्रथम फलंदाजी करत असताना धावा 8 आहेत धावफलकावरती. जुनंदुर्गी समर्थक थोडेसे निराश असतील. ज्या प्रकारे कामगिरी आई जोगेश्वरी स्पोर्ट्स संघाची आपल्याला पाहायला मिळाले. फुल टॉस बॉल ही मेजबानी होती. मेजबानी स्वीकारली. बॉल पाठवलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. ह्या येतात 6 धावा 6 रन. जवळ-जवळ गोलंदाजाने तोफा दिला होता ज्या प्रकारे फुल टॉस बॉल नक्कीच फलंदाजाचे साई आतापर्यंत खूप चांगली फलंदाजी करतोय. षटकार त्याच्या बॅट मधून पाहायला मिळाला. 14 धावा धावफलकावरती. अजून एक मोठा धमाका हा देखील जाईल आउट ऑफ द पार्क षटकार.
अंदाज म्हणून ओळखले जातात स्वराज्य कसेही संघाकडून. आणि काय बॅटिंग करतायत मैदानाच्या आतमध्ये. 30 धावा धावफलकावरती यावेळेला स्लॉट मध्ये चेंडू होता. पुढे टाकण्याचा प्रयत्न केला होता. वर पिच बॉल आणि ही मेजवानी कुठे सोडतील साई. ज्या प्रकारे फलंदाजी करतायत. जबरदस्त मजा आली आहे. आज सायंकाळच्या सत्रामध्ये बॅटिंग आपल्याला ही आवडली असेल तर एकदा जोरदार टाळ्या साईसाठी व्हायलाच पाहिजेत. बॅटिंग आहे मैदानाच्या आतमध्ये. पुन्हा एकदा गोलंदाजाचा विचार केला थोडस दबाव नक्कीच असेल. यावेळेला मात्र खूप चांगला चेंडू ऑफ स्टिक वरती चेंडू होता. एक धाव कंप्लीट झालेली आहे. दुसरी धाव देखील कंप्लीट केली गेली. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. चांगली धावगती यष्ट्यांच्या मध्ये आपल्याला पाहायला मिळाली. धावसंख्या 22 आहे. पहिले षटक समाप्तीनंतर खूप चांगली सुरुवात इथे पाहायला मिळाली. अतिशय महागडे ठरले इथे प्रेमनाथ ज्या प्रकारे गोलंदाजी केली. पहिल्या बॉलवरती 22, त्यानंतर चौकार आला, त्यानंतर डॉट चेंडू, त्यानंतर दोन षटकार, त्यानंतर 6व्या चेंडूवरती 2 धावा. 22 धावा धावफलकावरती एकंदरीत आपण पाहतात. आई जोगेश्वरी 40+ 2024 मधला हा चित्तथरारक सामना जबरदस्त आपल्याला आजच्या दिवसामध्ये मॅचेस पाहायला मिळाल्या. साई एका वेगळ्या मूड मध्ये बॅटिंग करताना पाहायला मिळतात. पहिल्या मॅच पासून जबरदस्त खेळ गेले आहे. का बॅटिंग करतायत. स्वीट साऊंड ज्या वेळेला स्ट्रोक खेळतात जबरदस्त साऊंड आपल्याला इथपर्यंत ऐकायला येतो. परफेक्ट मिडल ऑफ द बॅट चेंडू घेतात. कॉन्फिडन्स भरपूर दिसून येते. या वेळा मात्र खूप चांगला चेंडू होता. खोलवर टप्प्याचा बॉल पुढे सरसावत खेळण्याचा प्रयत्न, परंतु इथे मात्र यष्टा उद्ध्वस्त केला गोलंदाज राजू भगत याने. पहिला हात बसतोय इथे स्वराज्य कशीही संघाला. महेश पहिलाच बॉल फेस करत होते. निफळाची बाद झाले. त्यानंतर तिसऱ्या क्रमांकावरती निलेश मडवी आलेत फलंदाजीसाठी. पावलांचा वापर करण्याचा प्रयत्न नक्कीच केला होता. हे सर्व गोलंदाजाने हेरलं आणि अचूक टप्प्यावरती चेंडू हाताळला. यष्ट्यांचा वेध घेणारा तो चेंडू समजू शकले नाही फलंदाज राजू भगत. त्यावेळेला कमबॅक करून देत असताना या मॅच मध्ये पहिल्या ओव्हर मध्ये 22 धावा जरूर आपल्याला पाहायला मिळाल्या. परंतु इथून कमबॅक करण्याचा प्रयत्न केला जाईल का. राजू भगत पहिल्या बॉल वरती तो मात्र विकेटची खुराक मिळाली आहे. थोडस 4 झाले असतील. ओव्हर द विकेटने शॉर्ट रनअप आपल्याला पाहायला मिळतोय. फिल्डर चा विचार केला तर फिल्डिंग थोडीशी आक्रमक आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. यावेळेला मात्र स्क्वेअर लेगला चेंडू ट्रॅव्हल होतोय. खेळाडू उपस्थित आहेत. तिथं मात्र खराब क्षेत्ररक्षण. एक धावा कंप्लीट. दुसरी धाव देखील तिथून मात्र कंप्लीट केली गेली. ऑन साइडच्या दिशेने टर्न केला होता चेंडू. फुल टॉस बॉल स्क्वेअर लेगला. तोपर्यंत 2 धावा कंप्लीट केल्या गेल्या. 2 धावा पोहून काढल्या. 24 धावा धावफलकावरती. राजू भगत कमबॅक करून देण्याचा प्रयत्न करतायत आणि हे करणं देखील गरजेचं आहे या मॅच मध्ये. निर्णायक मॅच आहे. निर्णायक मॅच मध्ये तुमची कामगिरी उंचावणं हे देखील महत्वाचं असतं. यावेळेला चेंडू पडल्यानंतर अतिरिक्त बाउन्स या बॉलवरती पाहायला मिळाला. गुडलँड स्पॉट वरती आदळल्यानंतर अतिरिक्त बाउन्स अँड पेस या दोन्ही गोष्टी या बॉल वरती आपल्याला पाहायला मिळाल्या. डॉट बॉल आला. धावसंख्या मात्र स्थगित आपल्याला पाहायला मिळते. 24 धावा धावफलकावरती. राजू भगत खूप चांगली गोलंदाजी करतायत आतापर्यंत. यावेळेला मात्र स्लॉट मध्ये चेंडू होता आणि बॉलला बाउंड्री लाईनच्या बाहेर हा येतोय धमाकेदार षटकार. 6 धावा. 30 धावा धावफलकावरती या षटकारानिशी आपण पाहिल्यात. लॉंग ऑनच्या डोक्यावर षटकार देखील आला. त्यांना अजून एक धमाका आहे. हा देखील जाईल का बाउंड्री लाईनच्या बाहेर. हो यस. 6 धावांसाठी षटकार. गुड शॉट.
अशा प्रकारची फलंदाजी बॅक टू बॅक 2 षटकार आपण पाहिले तर राजू भगत याच्या ओव्हरमध्ये कुठेतरी वाटत होतं की चांगला कमबॅक करण्याचा प्रयत्न केला जातोय दुसऱ्या षटकामध्ये. परंतु निलेश मडवी याने जो हल्ला चढवलाय राजू भगत यांच्यावरती बॅक टू बॅक 2 षटकार आपल्याला पाहायला मिळाले मिड विकेटच्या दिशेने. हा दुसरा षटकार आपण पाहिलात. या षटकारानेशी धावसंख्या 36 आहे. तो मात्र धावगती वाढवण्याचा प्रयत्न केला जातोय. पण आता आक्रमणाला सुरुवात इथून केली जाते दुसऱ्या एंडने देखील. एका बाजूने साई आहेत, दुसऱ्या बाजूने निलेश आहेत. दोन्ही बाजूने आक्रमण सुरू आहे. अजून एक खोलवर टप्प्याचा बॉल, चांगली चेंडूची हाताळणी आपल्याला पाहायला मिळाली. लॉंग ऑनला खेळाडू एक धाव कमी दुसऱ्या धावेचा प्रयत्न, तो मात्र धोकादायक प्रयत्नामध्ये यश मिळवलेला आहे. 2 धावा कंप्लीट, 2 धावांनिशी 38 धावा धावफलकावरती. 2 षटकांचा खेळ इथून संपुष्टात आला आहे. राजू भगत याच्या ओव्हरमध्ये जर विचार केला तर तब्बल 16 धावा खर्च झाल्या दुसऱ्या षटकामध्ये. पहिल्या षटकामध्ये 18 धावा खर्च झाल्या होत्या. 22च्या उपटून त्याच्यामध्ये ऍड केल्यात तर 22 धावा होत आहेत. तिसऱ्या षटकासाठी तर मात्र कुठल्या गोलंदाजाला आमंत्रित केलं जातं हे पाहावं लागेल. निर्णायक षटक आहे, स्ट्रोक ओव्हरचं षटक आहे. इथून मात्र किती धावा जोडल्या जातील. दोन्हीही इन फॉर्म फलंदाज आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात. स्वराज्य कशेळीच्या माध्यमातून साई हा 2 षटकार 1 चौकार आणि शी विचार केला तर 18 धावांवरती खेळत आहे. त्यानंतर निलेश मडवी 2 षटकार आणि शी धावसंख्येचा विचार केला तर 16 धावांवरती खेळतोय. दोन्ही इन फॉर्म फलंदाज मैदानाच्या आतमध्ये असताना यांना लगाम लावणार कोण असा प्रश्न नक्कीच पडला असेल. आता इथून मात्र पुणेश पाटील या दोन्ही फलंदाजांना थांबवेल का का याच्या विरोधामध्ये आक्रमण चढवलं जाईल. या येणाऱ्या 6 चेंडूंमध्ये काय घडेल काय बिघडेल नक्कीच पाहण्यासाठी खूप निर्णायक ठरणार आहे. राऊंड द विकेटने खोलवर टप्प्याचा बॉल होता जरूर, परंतु खराब लाईन आहे. अवांतर धाव धावफलकावरती ऍड केली जाईल. हर्षू पाटील प्लीज कॉमेंट्री बॉक्सशी संपर्क साधा. हर्षू पाटील 39 धावा धावफलकावरती. स्वैर मारा इथून आपल्याला पाहायला मिळालं ऑफ स्टिकच्या खूपच बाहेर. पुन्हा एकदा सज्ज झालेत गोलंदाजीसाठी. त्यावेळेला अजून एक मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, चेंडू हव्यामध्ये आहे तिथे मात्र विकेट कीपर करणार नाहीये चुकी. साई बॅक टू द पवेलियन. मोठा हादरा स्वराज्य कशीही संघाला. वरती आय थिंक मोठा गडी बाद केला आहे पुणेश पाटील याने. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये एवढा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, मात्र फिल्डर उपस्थित आहेत पॉइंटच्या दिशेने. चांगलं क्षेत्ररक्षण, परंतु 2 धावा घेण्यापासून रोखू शकले नाहीये. 2 धावा धावफलकावरती ऍड करतो. तिसऱ्या धावेचा प्रयत्न होईल आणि त्यामध्ये देखील यश मिळवलेलं आहे. काय गुड रनिंग बिटवीन द विकेट. यष्ट्यांच्या मधोमध काय धावतायत. जबरदस्त आपल्याला खेळ क्रिकेटचा आपल्याला पाहायला मिळतोय जुनांदुर्कीच्या मैदानावरती. या 3 धावेने धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते 42 धावा धाव फलकावरती आहेत. पुणेश पाटील राऊंड द विकेटने राईट हँड बॅट्समन साठी. यावेळेला मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, खेळाडू पुन्हा एकदा तोच खेळाडू ऍक्शन मध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. थोडासा क्षेत्ररक्षण तिथे पाहायला मिळतंय. 2 धावा कंप्लीट. तिसऱ्या धावेचा प्रयत्न होईल का? बघता बघता या 3 धावा देखील कंप्लीट केल्या गेल्या. खराब क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळतंय. ढिसाळ क्षेत्ररक्षण, आळशीपणा मैदानाच्या आतमध्ये आपल्याला दिसत असताना 3 धावा कंप्लीट केल्या. 45 धावा धावफलकावरती आहेत. त्या ठिकाणी असं वाटत होते की एक धाव होईल, त्या ठिकाणी 3-3 धावा बहाल केल्या जात आहेत.
पुन्हा एकदा राऊंड विकेटने यावेळेला मात्र काय स्ट्रोक आहे जबरदस्त मैदानाच्या आतमध्ये दिलकश स्ट्रोक पाहायला मिळतोय. चेंडू मात्र थांबणार नाहीये. कव्हरच्या दिशेने बाउंड्री लाईनच्या बाहेर 4 धावांसाठी. तिथे अजून पंचांचा निर्णय आलेला नाहीये. चौकार नाहीये. किती पळून काढल्या धावा? दोन दोन धावा आम्ही स्कोर कार्ड वर ऍड करतोय. जबरदस्त स्ट्रोक पाहायला मिळाला होता. टेनिस क्रिकेटमध्ये अशा प्रकारचे ऑन साइडला ऑफ साइडला फटके आपण कधी पाहत नाहीयेत. भरपूर दिलकश स्ट्रोक पाहायला मिळाला. एक्झॅक्टली मागच्या बॉल वरती काय घडलंय? मागच्या बॉल वरती रन नाहीये कुठल्या प्रकारचे नाहीये. फलंदाज कुठल्या प्रकारचे धाव घेण्याचा प्रयत्न केला नव्हता. दरम्यान डॉट बॉल आलाय. जवळजवळ असं वाटत होतं की बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर जाईल. निश्चित केलं होतं फलंदाजाने परंतु तसं काही घडलं नाहीये. म्हणून तर क्रिकेटला अनिश्चिततेचा क्रिकेट असं म्हटलं जातं. ज्या प्रकारे अनप्रेडिक्टेबल क्रिकेट आहे. काही घडू शकतं मैदानाच्या आतमध्ये याचा प्रत्यय आपल्याला आला असेलच. संख्या जर विचार केली 47 धावा धावफलकावरती 45 आहेत. सॉरी फुल टॉस बॉल ऑन साइडच्या दिशेने खेळाडू उपस्थित आहेत. वाईड ऑफ लॉंग ऑनला दरम्यान मिळेल फक्त एकच धाव. 46 धावा धावफलकावरती. स्लॉग ओव्हर मध्ये कमबॅक करण्याचा प्रयत्न केला जातोय आणि त्याच्यामध्ये यश देखील मिळवत आहेत पुणेश पाटील आतापर्यंत. खूप चांगली आहे गोलंदाजी. त्या उलट विचार केला तर क्षेत्ररक्षण थोडंसं ढिसाळ झालं त्यामुळे त्यांना त्यांची साथ मिळाली नाहीये. पुन्हा एकदा फुल टॉस बॉल. हा बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर षटकारासाठी. काय शॉट आहे धमाकेदार शॉट सायंकाळच्या सत्रामध्ये. गुड शॉट 6 धावा. दरम्यान उपस्थित मान्यवरांमध्ये आमचे संदीप नाईक साहेब आहेत. तालुका क्रिकेट मधील फोकस खेळाडू. रेग्युलर क्रिकेट मध्ये देखील खूप चांगली कामगिरी त्यांच्या माध्यमातून पाहिली. आता मात्र 40+ संघामध्ये देखील जबरदस्त कामगिरी करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. संदीप नाईक साहेब त्यांचा सत्कार सन्मान आपण करणार आहोत मंचावरती. कॅमेरामॅन तसेच राकेश केणे यांचे परम मित्र साहेब सत्कार सन्मान VIP डाईज वरती आपण पाहत आहात. मेजर त्याच्या हस्ते हा सन्मान आपण पाहिला. पुन्हा एकदा स्नेहपूर्वक सहर्ष स्वागत करतोय आई जोगेश्वरी 40+ 2024 मध्ये. तर चला लगेच क्षेत्ररक्षणासाठी यायचं आहे. स्वराज्य कशेळी थोडं फास्ट केला प्लीज विनंती आहे. बघा वखारीच्या मैदानामध्ये अंधार लवकर होतो त्यामुळे तुम्हाला नंतर एका ओव्हरचा सामना देखील खेळायचा झाला तर तुम्हाला खेळावं लागेल. या अनुषंगाने क्रिकेट खेळा. थोडं फास्ट खेळा प्लीज. सर्व
विनंती आहे सर्व खेळाडूंना. मास्टर सर्व आमचा कॉमेंट्री पॅनल, त्यानंतर डीजे मास्टर सर्वांना दाखवण्यात जात आहे. उत्तम कामगिरी सर्वांच्या माध्यमातून सकाळच्या सत्रापासून आपल्याला पाहायला मिळते. मोहन सर यांची खूप चांगली साथ मला मिळालेली आहे. भरपूर अनुभव असलेले हे समालोचक बाहेर गावी जाऊन कॉमेंट्री करतात. आउट ऑफ सिटी तेथे देखील त्यांची खूप चांगली कॉमेंट्री ऐकायला मिळते. हे बघा आपण पाहू शकता मोहन भोईर सर टेलिव्हिजन स्क्रीन वरती सर्व मान्यवर आहेत. सापड गावचे ऍडव्होकेट साहेब देखील आहेत. मॅचचा आनंद घेताना चला बॅक टू द क्रिकेट मॅच कडे बघूया. जो माझं लक्ष आहे ते 53 धावांचं. 18 चेंडू 53 धावांची गरज इथून मात्र मिहिर स्पोर्ट्स भरोडी संघाला आहे. सुनील आणि प्रेमनाथ अशी सलामवीर जोडी आपल्याला पाहायला मिळते मैदानाच्या आतमध्ये. 53 धावांचं लक्ष अशा प्रकारे पार केलं जाईल येणाऱ्या षटकामध्ये. पहिली ओव्हर महेश तरे फुलरलेनचा बॉल इतर पंचांकडे पहिला विकेट एस के एंटरप्राइजेस म्युझिक आपण ऐकू शकता. जबरदस्त संगीत. प्रोप्रायटर नीत कारभारी अँड टीम एस के टीम. पहिल्याच बॉल वरती काय चेंडू हाताळला होता पूर्णपणे अक्षरशः फलंदाज समजू शकले नाही. यॉर्कर लाईनचा चेंडू हाताळला बरोबर पायांवरती आदळला. पंचांनी दात मात्र स्वीकारली. पहिला गडी बाद. यावेळेला पुढे सरसावून खेळण्याचा प्रयत्न. एक धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जाईल का? 2 धावा आहे मध्ये कंप्लीट केल्या गेल्या. टीप मध्ये खेळाडू उपस्थित होते. चांगलं क्षेत्ररक्षण आय थिंक साई होते मिड विकेटला. खूप चांगलं सकाळपासून खूप चांगली कामगिरी. एक फोकस खेळाडू आजच्या दिवसामध्ये जर कुठला असेल तर ते साई आहेत. त्यानंतर जयेश यांनी देखील खूप चांगली कामगिरी केली यावेळेला अलॉंग द कार्पेटने जमीन लगत चेंडू खेळून काढलाय पुन्हा एकदा ऍक्शन मध्ये. स्क्वेअर लेगच्या दिशेने खेळाडू उपस्थित होते. 2 धावा कंप्लीट केल्या गेल्या. 4 धावा धाव फलकावरती 53 धावांचं लक्ष असताना मात्र डबल सिंगल न काही होणार नाहीये. तुम्हाला मोठे फटके या प्रत्येक षटकामध्ये मारावेच लागतील. षटकार चौकारांची आतिषबाजी करावी लागेल. यावेळेला क्रॉस बॅटने खेळण्याचा प्रयत्न किंवा बॅटने खेळण्याचा प्रयत्न जरूर केला होता परंतु चेंडू पडल्यानंतर कायचा खाली राहिला. पाईच्या माध्यमातून ही धाव आम्ही ऍड करतोय धाव फलकावरती. 5 धावा धाव फलकावरती आहेत. एक गडी बाद जरूर केला आहे. खूप चांगली गोलंदाजी महेश तरे हा गोलंदाज आपल्याला करताना दिसतोय. एक्सपिरियन्स आणि त्याचा फायदा उचलत असताना हा खेळाडू महेश तरे. पुन्हा एकदा खोलवर टप्प्याचा बॉल डीप मध्ये साई आहेत ऍक्शन मध्ये. जयेश आहेत. जबरदस्त क्षेत्ररक्षण दरम्यान 2 धावा आहेत माझं कंप्लीट केल्या गेल्या. जोपर्यंत थ्रो येईल तोपर्यंत संधी होती खेळाडूंकडे 2 धावा कंप्लीट करण्याची. या 2 धाव्यांची धाव संख्या 7 धावा धाव फलकावरती.
53 धावांचं टार्गेट तुमच्या समोर असताना थोडंसं धडपण नक्कीच खेळाडूंमध्ये असेल. मीर स्पोर्ट्स भरोडीच्या मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न यावेळी देखील केला होता. फोर्सिंग स्ट्रोक यावेळी स्वतःच्या फॉलोथ्रू मध्ये चुकी होणार नाहीये. फलंदाज धावबाद. शुभेच्छा आल्या आहेत. राजू भोईर, विनीत तरे, निखिल तरे, त्यानंतर गिरीश तरे यांच्या माध्यमातून या शुभेच्छा आल्या आहेत आणि या शुभेच्छा येणारच कारण खूप चांगली कामगिरी तसेच हरेश तरे यांच्या माध्यमातून देखील स्वराज्य कसे संघाला खूप खूप शुभेच्छा आल्या आहेत. जबरदस्त कामगिरी राहिली आहे सकाळच्या सत्रापासून विचार केला तर जय बजरंग कारिवली असेल त्यानंतर विचार केला स्वराज्य कसे संघ देखील चांगली कामगिरी करत असताना या स्पर्धेमध्ये आपण पाहतात. मात्र एक षटकांचा खेळ संपुष्टात आला. धावसंख्या धावफलकावरती 7, एक गडी बाद. साईनाथ आले. कॅप्टन साईनाथ यांच्यावरती विश्वास दाखवला आहे. यावेळा मात्र वो व्हॉट अ शॉट बाउंड्री लाईनच्या बाहेर षटकारासाठी शॉट 6 धावा. धन्यवाद विजय. दबावाला झुगारून फलंदाजी करावी लागेल आणि सुरुवात केली आहे संजय पाटील याने षटकाराने 13 धावा धावफलकावरती आहेत. 11 चेंडू 40 धावेची गरज. जवळजवळ 20 धावांची सरासरी गाठावी लागेल प्रति षटकामागे. अजून या ओव्हर मध्ये 2 ते 3 षटकार आले तर मॅच मध्ये रंगत वाढेल. या उलट जर चांगली गोलंदाजी केली तर स्वराज्य कशेळी या मॅच मध्ये आपला दबदबा राखण्यामध्ये यश मिळवतील. ज्यावेळेला 52 धावा केल्या स्वराज्य कशेळी संघाने 53 धावांचं टार्गेट केलं होतं. कुठेतरी 70% सामना हा त्या आपल्या हातामध्ये आहे. त्यावेळेला सेफ लँडिंग चेंडूची आपल्याला पाहायला मिळाली. दरम्यान संधी होती 2 धावा घेण्याची. 2 धावा आम्ही धाव फलकावरती ऍड करतोय. 2 धावेनिशी 15 धावा धाव फलकावरती. यावेळेला मी ज्या प्रकारे उल्लेख केला की 52 धावा केल्या त्यानंतर 53 धावांचं लक्ष जे समोर ठेवलं होतं कुठेतरी दबाव निर्माण करण्याचा जो प्रयत्न होता गोलंदाजाचा त्याच्यामध्ये महेश यांनी खूप चांगली कामगिरी केली. 6 धावा खर्च केल्या. एक गडी बाद केला. यावेळेला स्लोवर चेंडू स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये तो माझ्या खेळाडूला बाद करण्याचा प्रयत्न नक्कीच केला होता परंतु डायरेक्ट हिट इथे साधता आला नाहीये. दरम्यान डॉट बॉल आला आहे. स्लॉक स्वीप खेळण्याचा प्रयत्न नक्कीच केला होता. स्लोअर चेंडूची हाताळणी आता मात्र पाहायला मिळाली. साईनाथ एक षटकार घालल्यानंतर कमबॅक करत असताना व्हेरिएशन गोलंदाजीमध्ये दाखवत असताना साईनाथ जबरदस्त गोलंदाजी फलंदाजी देखील उत्तम दर्जाची आपल्याला पाहायला मिळाली होती स्वराज्य कशेही संघाची. त्यानंतर आता मात्र गोलंदाजीमध्ये देखील आपला दबदबा निर्माण करत असताना हा संघ पूर्णपणे चार्ज झालेला आहे. लेग बाईसच्या माध्यमातून ही धाव मी धाव फलकावरती ऍड करतोय. धाव संख्या धाव फलकावरती आहे 16 धावा धाव फलकावरती. एकतर्फी सामना अपेक्षित नव्हता खेळाडू सर्व प्रेक्षकांना मी तर म्हणेन परंतु आतापर्यंत जे दडपण आहे मॅच मध्ये दबाव आहे ते स्वीकारताना मीर स्पोर्ट्स संघाचे खेळाडू आपल्याला पाहायला मिळत नाहीये. या उलट वाईट चेंडू आलेला आहे. या उलट जर विचार केला तर धारदार गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली स्वराज्य स्पोर्ट्स कशेही संघाची. जबरदस्त गोलंदाजी 17 धावा धावफलकावरती. मोठे फटके खेळावे लागतील हे मॅच जिंकायचे असेल तर भरडी संघाच्या फलंदाजांना. यावेळेला पुन्हा एकदा हवेमध्ये चेंडू होता
खेळाडू आहेत लॉंग ऑनला डीप मधून येतील. एक धाव कंप्लीट. दुसरे धावेचा इथे प्रयत्न केला जाणार नाहीये आणि इन्फॉर्म बॅटर मैदानाच्या आतमध्ये संजय पाटील आहे. संजय याच्यावरती दारोमदार आहे या मॅचचा. मॅचचा पिक्चर बदलवण्याची क्षमता या खेळाडूमध्ये आहे. त्यावर पुढे सरसावून खेळण्याचा प्रयत्न होता. एक रन कंप्लीट. दुसरी रन देखील तिथे मात्र कंप्लीट केली गेली. थोडस खराब क्षेत्ररक्षण लेझी क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. दरम्यान काय घडलंय, चौथी धाव घेण्याच्या नादामध्ये इथून मात्र फलंदाज हा होतोय बाद. चौथी धाव इथे मात्र कंप्लीट करण्यामध्ये अपयश आलं फलंदाजाला. फलंदाज बाद होतोय संजय पाटील. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये पुनेश पाटील. 32 धावेची अजून गरज आहे. 32. येणारे चेंडू आहेत 6. 32 धाव्यांची गरज आहे. मात्र षटकार तुम्हाला वसूल करावे लागतील. मॅच जिंकायची असेल तर मिहिर स्पोर्ट्स भरोडी संघाला मोठे फटके खेळावे लागतील. हलक्या हाताने घेऊन काढला आहे चेंडू. शॉर्ट पॉइंटला खेळाडू आहे. एक धाव कंप्लीट. आता मात्र मॅचचं इक्वेशन आहे 5 चेंडू 31 धावांची गरज. आक्रमणाला इथून सुरुवात करावी लागेल. बॅक टू बॅक तुम्हाला षटकार या मॅच मध्ये मारावे लागतील. हा सामना जिंकायचा असेल तर भरोडी संघाला. 5 चेंडू 31 धावांची गरज. लेफ्ट हँडर बॅट्समन पुनेश आलेत खेळपट्टीवरती. खोलवर टप्प्याचा बॉल यॉर्कर चेंडू हाताळण्याचा प्रयत्न केला होता परंतु स्क्वेअर मारा आहे. वाईट चेंडू, खराब चेंडूची हाताळणी. अवांतर धाव फलकावरती आपण ऍड करतोय. आता मात्र मॅचचं इक्वेशन आहे चेंडू 30 धावेची गरज. 23 धावा धाव फलकावरती. पुणे स्ट्राईक वरती आहेत. पुणे यांच्यामध्ये क्षमता आहे 5 षटकार मारण्याची. करिश्मा करतील का? आणि पहिला चेंडू हवेमध्ये. खेळाडू उपस्थित आहेत परंतु समजू शकत नाहीये. 40+ क्रिकेट चालू आहे मित्रांनो आणि असं काही मैदानाच्या आतमध्ये घडेल असं वाटलं नव्हतं. समजू शकले नाहीये क्षेत्ररक्षक. दरम्यान 2 धावा कंप्लीट केल्या गेल्या. आता मात्र मॅच इक्वेशन आहे 4 चेंडू 28 धावांची गरज. यावेळेला फुलर लेनचा चेंडू आहे. या बॉल वरती उत्तर नव्हतं. जबरदस्त गोलंदाजी आता मात्र पाहायला मिळते. ऑफ स्टंपच्या थोडासा बाहेर चेंडू हाताळण्याचा प्रयत्न केला आणि त्याच्यामध्ये यश मिळवलं ते गोलंदाजाने. निलेश गोलंदाजी मार्गवरती पुन्हा एकदा सज्ज. यावेळेला मात्र फ्लिक ऑफ द रिस्ट आणि बाउंड्री लाईनच्या बाहेर चेंडू सीमारेषा पलीकडे जातोय. चौकारासाठी 4 धावा. फटका आपल्याला पाहायला मिळाला. मनगडाच्या साह्याने हा बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर 4 धावांसाठी. पुणेशाच्या बॅट मधून चौकार निशी मात्र 30 धावा धाव फलकावरती. पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. यावेळेला खूप चांगला कमबॅक पडल्यानंतर बॉल एक्स्ट्रा बाउन्स या बॉल वरती पाहायला मिळालं. दरम्यान एसटी रक्षक आपला काम चोख बजावत असताना मात्र डॉट बॉल आलाय. औपचारिकता या मॅच मध्ये आपल्याला पाहायला मिळते. यावेळेला मात्र मॅच फिनिश. स्वराज्य कशी संघाने हा सामना एका हाती आपल्या खिशामध्ये टाकला आहे. जबरदस्त खेळी पाहायला मिळाली. सर नेक्स्ट मॅच टॉस आपण करणार आहोत. स्वराज्य कशई त्यांच्या विरोधामध्ये जय बजरंग कारिवली. हाडलोक भरोडी स्पोर्ट्स
खूप चांगली कामगिरी त्यांच्या माध्यमातून देखील आजच्या दिवसामध्ये पाहायला मिळाली. थोडंसं फास्ट खेळा प्लीज.